असा काही निर्णय झाला तर त्यावर तुमचा काय विचार आहे? स्टँडिंग आमदार जरी असेल तर त्यांना आमदार करण्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सुद्धा सर्व कार्यकर्त्यांचा यामध्ये फार मोठा त्याच्यामध्ये साथ दिलेली आहे. आणि अशा परिस्थितीत आता बारामतीमधून अजित पवार त्या ठिकाणी बाहेर गेलेले आहेत. त्या ठिकाणी राष्ट्रवादीला जे पवारसाहेबांचा गट आहे त्यांना ती जागा रिक्त झालेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी तिथं विचार करावा. त्या ठिकाणी ऐकलत, हा व्हिडिओ आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे यांनी रोहित पवारांनी आता बारामतीत परत जावं असं या व्हिडिओमध्ये म्हटलंय. रोहित पवार गो बॅक टू बारामती असं म्हणत काँग्रेसनं नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. रोहित पवारांनी आता बारामतीला परत जावं आणि महाविकास आघाडीनं कर्जत जामखेडची जागा काँग्रेसला द्यावी, नाहीतर सांगली लोकसभेची पुनरावृत्ती होईल असा इशाराच काँग्रेसकडून देण्यात आलाय. कर्जत जामखेडमध्ये नेमकं काय घडतंय पाहूयात. काँग्रेस काय म्हणतंय? रोहित पवार गो बॅक टू बारामती. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा. रोहित पवार गो बॅक टू बारामती असं म्हणत काँग्रेसनं नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार यांच्या नातवाच्या मतदारसंघावरच काँग्रेसनं दावा ठोकल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कर्जत जामखेडमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत वरिष्ठ नेतृत्वाकडे ही मागणी केल्याची माहिती दिली. या बैठकीला कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील, जामखेड तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. रोहित पवार यांनी आता बारामतीला परत जावं असं या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीनं कर्जत जामखेडची जागा आता काँग्रेसला द्यावी, नाहीतर सांगली लोकसभेची पुनरावृत्ती होईल असा इशाराच या बैठकीतून देण्यात आला. अजित पवार बाजूला गेल्यानं बारामतीची जागा रिक्त झाली आहे. आता रोहित पवार यांनी बारामतीला परतावं आणि तिथं निवडणूक लढवावी असंही या बैठकीत सूचित करण्यात आलं. दक्षिणेत काँग्रेसला एकही जागा नाही. कर्जत जामखेड हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्यानं ही जागा काँग्रेसलाच मिळावी. 5 वर्षांसाठी आम्ही ही जागा रोहित पवारांना दिली होती. या मतदारसंघात काही प्रमाणात अजितदादांचा प्रभाव आहे हे खरं, मात्र आता अजितदादा बाजूला झाले आहेत. साहजिकच त्यामुळे मतांची विभागणी होणार आहे. मात्र आमचा काँग्रेसचा मतदार तसाच जागेवर आहे असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे आणि तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले यांनी केला आहे. असा काही निर्णय झाला तर त्यावर तुमचा काय विचार आहे? स्टँडिंग आमदार जरी असेल तर त्यांना आमदार करण्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सुद्धा सर्व कार्यकर्त्यांचा यामध्ये फार मोठा त्याच्यामध्ये साथ दिलेली आहे. आणि अशा परिस्थितीत आता बारामतीमधून अजित पवार त्या ठिकाणी बाहेर गेलेले आहेत. त्या ठिकाणी राष्ट्रवादीला जे पवारसाहेबांचा गट आहे त्यांना ती जागा रिक्त झालेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी तिथं विचार करावा. त्या ठिकाणी मागच्या वेळी राष्ट्रवादीला जागा मिळाली त्यावरती उभं राहून आम्ही सर्वजणांनी त्यांना ग्रामपंचायत इलेक्शनसारखं सहकार्य करून त्यांना आमदार निवडून आणण्यापर्यंत प्रयत्न केले. परंतु त्या इलेक्शन नंतर आमदारांकडून स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन असतील त्यात पण काँग्रेसला असा स्वतंत्र वाटा देण्याची त्यांची भूमिका राहिलेली नाही. त्यामुळं काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते असतील, मतदार असतील, हे या विषया राष्ट्रवादीवर नाराज आहेत. तर जी आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी भूमिका मांडली आहे, सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे, थोरासाहेबांपाशी वेळोवेळी आम्ही ही भूमिका मांडलेली आहे की काँग्रेसची जागा ही कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसला सोडण्यात यावी व काँग्रेसच्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल. काँग्रेसचं चिन्ह बदलण्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे कर्जत जामखेडमध्ये. सभापतीपद असो, पंचायत समिती सभापतीपद असो, जिल्हा परिषद सदस्य असो, नगरपंचायतचे अध्यक्ष असो, हे सर्व पद किंवा मार्केट कमिटीचे सभापती असो, या सर्व पद या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक वेळी क्लेम करत आहे. काँग्रेसला यातून काहीच मिळत नाही, त्यामुळं काँग्रेसची भावना आहे. शरद पवारांचे नातू रोहित पवार बारामती सोडून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आले आणि भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत तिथले आमदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. मात्र निवडून आल्यानंतर रोहित पवारांनी आपल्या मित्र पक्षाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता काँग्रेसकडून केला जातोय. त्यांच्या आमदारकीच्या यशात काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनी त्यांचा पक्ष सोडला, मात्र काँग्रेसनं आघाडीचा धर्म पाळत त्यांच्या पक्षाला कायम साथ दिली असंही काँग्रेसचं म्हणणं आहे. स्थानिक स्वराज्य निवडणूक, नगरपंचायत निवडणूक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रोहित पवारांनी काँग्रेसला दुय्यम वागणूक दिल्यानं
आता भरपाई करण्यासाठी कर्जत जामखेड मतदारसंघातून 2024ला काँग्रेसलाच संधी द्यावी यासाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे एकमुखी मागणी करणार असल्याचं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। कर्जत जामखेड मतदारसंघाचा काय आहे इतिहास पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला। काँग्रेसचे आबासाहेब निंबाळकर, निकाळजी गुरुजी यांच्याकडून 2दा तर विठ्ठलराव भैलुमे यांच्याकडून 1दा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व। 2009 साली मतदारसंघ झाला खुला, मात्र 2009 मध्ये भाजपच्या राम शिंदेंकडून काँग्रेसचे बापूसाहेब देशमुख यांचा पराभव। 2014ला काँग्रेसकडून किरण पाटील यांनी लढवली निवडणूक, मात्र भाजपच्या राम शिंदेंकडून पराभूत। 2019 मध्ये काँग्रेसची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला, राष्ट्रवादीच्या रोहित पवारांचा विजय, भाजपचे राम शिंदे पराभूत। एकूणच काय तर शरद पवारांच्या नातवाला बारामतीत परत जा असं म्हणत कर्जत जामखेडमध्ये काँग्रेसनं खळबळ उडवून दिली आहे। एवढं होऊनही रोहित पवारांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळालीच आणि काँग्रेसकडून बंडखोरी झालीच तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात सांगली लोकसभेची पुनरावृत्ती तर होणार नाही ना असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय। पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा।